नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून शेळी मेंढी वाटप योजना ही प्रत्येक वर्षी राबवण्यात येत असते। याच योजनेसाठी राज्य सरकारने सन 2026 मध्ये काही सुधारित तपशील जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सुधारित तपशील जे आहेत ते सविस्तरपणे पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण राज्य सरकारने या योजनेमध्ये जे सुधारित तपशील जाहीर केलेले आहेत हे माहिती होणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। कारण तुम्हाला जर हे तपशील माहिती झाले तर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करताना तुम्हाला कोणती अडचण निर्माण होणार नाही। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दिलेली माहिती सविस्तरपणे जी दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहतात शेळी मेंढी गट वाटप योजना। या योजनेबाबत आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये बाब आणि तपशील आपल्याला देण्यात आलेला आहे। लाभाचे स्वरूप 5+1 शेळी मेंढी गट प्लस विमा किंवा 10+1 शेळी मेंढी गट प्लस विमा, म्हणजेच आपल्याला जो गट दिला जाणार आहे त्यासोबत त्यातील जे जनावर आहेत त्यांचा विमा देखील आपल्याला देण्यात येणार आहे। आता या शेळी मेंढी गट वाटप योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत? सर्वसाधारण प्रवर्गातील भूमिहीन शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी आणि महिला बचत गटातील सदस्य या योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत। लाभार्थींचे निकष सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। सर्वसाधारण प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या क्रमाने प्राधान्यक्रमाने देण्यात येणार आहे। 1 नंबर आहे भूमिहीन शेतकरी। 5+1 शेळी मेंढी गटासाठी अत्यल्प भूधारक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टरपर्यंत शेती आहेत असे अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, 1 ते 2 हेक्टरपर्यंत ज्यांच्याकडे शेती आहेत असे शेतकरी, वन हक्कधारक शेतकरी। महिला बचत गटातील लाभार्थी या योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत। वरील घटकामध्ये दिव्यांग बांधवांसाठी 5% तसेच 5+1 शेळी मेंढी गटासाठी महिलांना 50% आणि 10+1 शेळी मेंढी गटातील 30% महिलांना आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। आता या योजनेसाठी पात्रता सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। 5+1 शेळी मेंढी गटासाठी जमिनीची अट लागू नाही। किमान 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन, मात्र वन हक्कधारकांना ही अट लागू राहणार नाही। तसेच पशुपालन व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी ते देणे बंधनकारक असणार आहे। 2 वर्षाचा शेळी मेंढी पालनाचा व्यवसायाचा अनुभव तुमच्याकडे असायला पाहिजे। यामध्ये पात्रता दिलेली आहे। गटाची किंमत सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। 5+1 शेळी मेंढी पशुधन खरेदी करण्यासाठी प्रति शेळी मेंढी 12,000 रुपये, बोकड प्लस मेंढासाठी 15,000 रुपये आणि विमा जो आहे तो 12.75% इतका जो विमा आहे तो विमा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। विक्री कर दर सुद्धा या ठिकाणी 18% देण्यात आलेला आहे। 5+1 शेळी मेंढी गटाची एकूण जी किंमत झालेली आहे 86,284 रुपये इतकी जी या गटाची किंमत झालेली आहे। 10+1 शेळी मेंढी गटाची एकूण किंमत झालेली आहे 1,55,311 रुपये इतकी या गटाची किंमत झालेली आहे। आता अनुदानाचे स्वरूप सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% अनुदान असणार आहे। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 75% इतके अनुदान या योजनेच्या माध्यमातून शासन देणार आहे। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा असायला पाहिजे।
वन हक्क जमीन धारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारामध्ये नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले शेती संबंधीचे कागदपत्र प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे. पशुपालन व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे जर नसेल तर अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला ते प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्याचे बंधनकारक आहे आणि त्याबाबतचं हमीपत्र तुमच्याकडून भरून घेतले जाणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी UDID प्रमाणपत्र आणि महिला बचत गटाचे जे सदस्य आहेत त्या बचत गटाचे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक कागदपत्रामध्ये द्यावे लागणार आहे. अटी शर्ती. शेळी मेंढी गटाची खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थितीमध्ये आपल्याला करायची आहे. खरेदी करताना प्रथम प्राधान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या उत्पादित झालेल्या शेळ्या मेंढ्यातून आपल्याला करायची आहे. महामंडळाच्या शेळ्या मेंढ्या उपलब्ध नसल्यास तसे महामंडळाकडून न उपलब्ध प्रमाणपत्र घेऊन शेळी मेंढी गटाची खरेदी ही खाजगी राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेळ्या मेंढ्यांच्या ब्रीडिंग फार्मवरून किंवा खुल्या प्रवर्गातून लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार आणि वजनानुसार करण्यात यावी. सदर शेळ्या मेंढ्या बोकड व मेंढे यांनी स्थानिक वातावरणामध्ये तग धरावी याची दक्षता आपल्याला खरेदी करण्यापूर्वी घ्यायची आहे. या प्रकल्पाअंतर्गत खरेदी करायच्या शेळ्या मेंढ्या तसेच बोकड मेंढे यांचे जे वय आहे ते वय 1 ते 3 वर्ष वयोगटातील असायला पाहिजे. पात्र लाभार्थ्यांनी त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी गठीत समिती समवेत या सर्व शेळ्या मेंढीची खरेदी करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला या शेळ्या मेंढी गट योजनेसंदर्भात अटी शर्ती, कागदपत्रे, अनुदानाचे स्वरूप, गटाची किंमत, पात्रता, लाभार्थी निकष, लाभार्थी कोण आणि लाभाचे स्वरूप अशा पद्धतीची अद्ययावत माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, दिलेली माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण या माहितीवरून तुम्हाला या योजनेसाठी पूर्वतयारी म्हणून कागदपत्राची तयारी करता येणार आहे. या योजनेकरिता पुढील काळामध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज सुरू झाल्या आपल्या या चॅनलवरती तुम्हाला त्याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच या योजनेसंदर्भातील माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हीच महत्त्वाची अपडेट होती जी मी घेऊन आपल्यासमोर आलो होतो. दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. थांबतो. पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भातील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.